हॅलो फ्रेंड्स, मी पूजा कुलकर्णी. वेलकम टू माय चॅनल. मी टेलिपॅथिक रीडर आहे. सो मी माझे अनुभव आणि काही गमतीदार किस्से तुमच्यासोबत शेअर करत असते. टेलिपॅथी करता करता आपण खूप साऱ्या गोष्टी शिकतो. मला नवीन नवीन एक्सपिरियन्सेस मिळतात. त्याच्यामधल्या काही शिकवण असते, काही नॉलेज असतं, काही गंमत असते. सो तुम्ही माझ्या चॅनलवर खूप सारे किस्से बघितलेच असतील, ऐकलेच असतील. तर आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचं सेशन, जर तुम्ही माझ्यासोबत कधी सेशन बुक केलं असेल तर तुमचं सेशन डिले झालं आहे का कधी, किंवा लवकर झालं आहे का कधी. तर मला नाही माहिती तुमच्यापैकी किती जण माझ्यासोबत सहमत असतील, पण एक गोष्ट जी मला लक्षात आली ती मी सांगते की कधी कधी असं होतं की एखादं सेशन डिले होतं, जेव्हा की सगळं काही ओके असतं. कधी माझ्या साईडनी उशीर होतो, कधी तुमच्या साईडनी उशीर होतो. जसं की बऱ्याचशा सेशनमध्ये आपल्याला फोटोची आवश्यकता असते, मग ते ऑरा रिडिंग असू शकतं किंवा तुमच्या प्राण्याचं ॲनिमल कम्युनिकेशन आपलं सेशन असेल तर मला त्या प्राण्याचा फोटो लागतो, मला प्राण्याला तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते लिस्ट ऑफ क्वेश्चन लागते. तर बऱ्याच वेळा काय होतं की तारीख ठरलेली असते आपली सेशनची, पण त्याच्या आधी मला तुमचा फोटो, तुमच्या ॲनिमलचा फोटो, क्वेश्चन हे सगळे माझ्याकडे असले पाहिजेत. अशी एक माझी पद्धत आहे कामाची. ओके. तर बऱ्याच वेळा काय होतं की क्लायंटनी फोटो किंवा डिटेल्स दिलेल्या नसतात आणि मी अपॉइंटमेंट बेसिसवरती काम करते, त्यामुळे तुमचा नंबर ज्या दिवशी असेल अपॉइंटमेंटचा तेव्हा बरेच लोक असतात त्या दिवशी. सो एखादा क्लायंटनी जर मला डिटेल्स दिलेल्या नसतील तर मी ते स्किप करते, मी पुढचं सेशन करते. ओके. तर बऱ्याच वेळा काय होतं की खूप सारे 2-3 लोकांनी जर डिटेल्स दिलेल्या नसतील, मी त्यांना ऑफकोर्स रिमाइंडर देते की ओके, तुम्ही मला फोटो पाठवा, तुमचा पिक राहिला आहे, तुमचे क्वेश्चन्स राहिले, सो प्लीज तुम्ही पाठवा, सो दॅट आपण ते सेशन वेळेवर करू शकू. पण तरीही कधी कधी त्यांच्याकडनं मिस होतं, कधी कधी माझ्याकडनं सुद्धा डिले होतो. जसं की मी आजारी असेल किंवा माझ्या घरी कोणी आलं असेल किंवा मला कुठे जायचं असेल, काहीही कारणाने अडचणी येऊ शकतात आपल्याला. तर मी तेव्हा कळवते की थोडा डिले होणार आहे, 2 दिवस 3 दिवस वगैरे वगैरे. ओके. तर मला एक गोष्ट जी लक्षात आली ती अशी की हे जे डिले होतात, उशीर होतो कोणत्याही कारणामुळे, त्याचा अर्थ असा असतो की अजून तुम्हाला उपाय मिळण्यासाठी योग्य वेळ आलेली नाही, किंवा मी मार्गदर्शन करावं त्यासाठी सुद्धा योग्य वेळ आलेली नाही. मी मार्गदर्शन म्हणजे टेलिपॅथीमध्ये जे काही मार्गदर्शन येणार आहे ते येण्याची सुद्धा योग्य वेळ नाही, असं असू शकतं. त्यामुळे सुद्धा डिले होतो. कधी कधी जेव्हा मी मगाशी सांगितलं ती केस की जेव्हा 2-3 क्लायंटनी डिटेल्स दिलेले नाही तेव्हा ते स्किप होतं आणि पुढच्या क्लायंटचा नंबर येतो. म्हणजे काय की तुमचं सेशन अर्ली होत आहे, लवकर होत आहे. तेव्हा सुद्धा असं असू शकतं की तुम्हाला लांबची तारीख दिली होती पण तुमचं सेशन अलीकडे झालं का, कारण कदाचित तुम्हाला जास्त गरज असू शकते त्या सेशनची इतरांपेक्षा. त्यामुळे युनिव्हर्सनी अशी अरेंजमेंट केली की मधल्या लोकांनी डिटेल्सच नाही पाठवले, त्यामुळे मग मला त्यांना स्किप करून पुढचा नंबर घ्यावा लागला आणि तिथे तुमचा नंबर लागला. सो आपल्यासोबत जेव्हा चांगली घटना होते, जसं की तुमचा नंबर आधी आला, तुमच्या अपॉइंटमेंटच्या आधी आलं, तर आपण देवाला थँक्यू म्हणायला पाहिजे की चांगली गोष्ट झाली. आणि जर डिले झाला तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह, निराश होण्यासारखं काही नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आता योग्य वेळ नाही आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ती गोष्ट मला मिळणार आहे. तर एक ही माझी अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे हे फक्त टेलिपॅथीसाठी नाही आहे, हे खूप साऱ्या गोष्टींमध्ये लागू होतं आणि म्हणूनच मी म्हणते की टेलिपॅथी इज नॉट ओन्ली टेलिपॅथी. त्याच्यामधून आपल्याला इतक्या गोष्टी समजतात, इतक्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण ते अप्लाय करू शकतो. अशी ही टेलिपॅथी आहे. हे मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते. तुम्हालाही जर टेलिपॅथी शिकायची असेल तर तुम्हाला माझा ईमेल आय डी खाली कमेंट सेक्शनमध्ये मिळेल आणि माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत आणि मी थोडीशी नियमित राहत नाही व्हिडिओ टाकण्यामध्ये, पण मी नक्की प्रयत्न करेल नियमित राहण्याचा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा टेलिपॅथीबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि तुमच्या विनंतीनुसार व्हिडिओ आता मराठीमध्ये सुद्धा करत आहे, त्यामुळे मला आशा आहे की तुम्हाला ते आवडेल. तुम्ही नक्की कमेंट करा, तुमचे व्ह्यूज ऐकायला मला खूप आवडेल. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ बघितला. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. बाय.